12 महिने 24 तास इमाने इतबारे जो ड्युटी करतो तो आपला पोलीस मामा. तर असेच एक मामा आता इथे गस्त घालायला येतात. बघूयात त्यांना कोण भेटतंय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात अतुल तोडणकर आणि अंशुमन विचारे. आला आला हवालदार आला, आला आला हवालदार बघा चोराला पकडाया. आला बघता बघता हवालदाराच्या मागे कुत्र. चला 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 घरी चला. चला वाजले किती चला घरी. कुत्र्यांच्या फौजेनं हैराण केला पण आमचा हवालदार निडर होता. आला वाला हवालदार आला, आला वाला हवालदार आला, आला वाला हवालदार आला. एक काय रे, काय चाललंय तुमचं सगळ्यांचा? वाजले किती? रात्रीचे 2 वाजले. तुमची गाणी वाजवणं चालूच आहे अजून? मामा बंद करा. काय पोवाडा पोवाडा खात होतो. अरे पोवाड्याचं काय सांगतोस तू मला? पोवाडा गातोस म्हणून काय नियम धाब्यावर बसवायचे का? इकडे एक एरियामध्ये चोऱ्या होत आहेत, कळलं? अरे आमची नाईट ड्युटी लावले. कुत्रे मागे लागतात तो तरी ड्युटी करायला लागते. तुम्हाला सांगतो साहेब, पोलीस मध्ये भरती झालो का? कारण हातामध्ये बंदूक येईल आणि अतिरेक्यांचा खात्मा करेन. बंदुकीच्या ऐवजी हातात काठी आली. आता अतिरेकी नाही, अतिरेकणारे कुत्रे हाकलवत असतो. काय बोलला? आणि तुम्ही मला इथं त्रास देता. अरे इगल ब्रिगेड मध्ये या, मला जरा मदत करा. चला ना, या ना, चल. हा पण आम्हाला ड्युटीवर जायचं. आता तुमची ड्युटी आणि आमची ड्युटी फक्त शिट्टी. वा क्या बात. टाळ्या वाजू नको, पंच नाही मारले मी, कळलं ना? म्हणा तुझी बॅटरी संपली की मला बोलव. अरे पप्प्या, काय करतोस तू रात्री अपरात्री इथे? अक्का कोण? अक्का अक्का काका म्हणायचं तुला? बोल बोल बोल. अक्का बाबा बोलले आता काय सुट्टी पडले ना, हा. अरे फालतू टाइमपास करण्यापेक्षा काकांकडे इगल ब्रिगेड मध्ये जा. तू मला मदत करायला आलाय? हा का? अरे वा, मध्ये बघा रे, ए, बघा बघा किती सज्जन माणूस आहे. मला मदत करायला आणि तुम्ही इथे गाणी गा. बंद कर दे. अक्का हे? अक्का काका म्हणायचं कधी करणार मला हे तुम्हाला तेच कळत नाही. हा, बोल. अक्का इगल ब्रिगेड मध्ये काय करायचं असतं? हा, हे बघ, इगल ब्रिगेड म्हणजे काय असतं? आता मला काय माहिती म्हणून तर विचारलं ना काका. आता विचारलंस तर मला सांगू दे ना बाळा. आपण शॉर्ट मध्ये सांगा, आपला टाइम नाही आपल्याकडे. सांगतो, इगल ब्रिगेड म्हणजे काय असतं माहितीये का? रात्री जे गस्त घालतात ना पोलीस, हा. त्यांच्याबरोबर फिरायचं. का पोलिसांची टरक ते? हे बघ काय जोक केला. जोक करतात. पोलिसांची डरते, पोलिसांना बघून लोकांची डरते, कळलं? आणि कसं आहे, नाईट शिफ्टला पोलीस कमी असतात ना, हा. म्हणून त्यांच्याबरोबर फिरायचं आणि कुणी चोर चोरी करता का ते बघायचं. काय फालतूगिरी आहे? कळलं? नुसतं बघायचं? काय सिनेमा आहे काय? पकडायचं नाही. काठीचा वापर करायला लावू नको, मला वंकित केली. काय करताय? बघितल्यानंतर पकडायचं. हा. मला सांगा, असं चोर जमून तुम्हाला किती पॉईंट मिळतात? 200-250 तरी पॉईंट. व्हिडिओ गेम खेळतो. वंकित केली. काय चाललं? नाही, मला सांगा, आपण चोराला पकडला हा, काय मिळणार? चोर. चोर मिळणार, पण आम्हाला काय मिळणार? शाबासकी. काय फालतूगिरी आहे? काय झालं? हे तुम्हाला पगार मिळणार, आम्हाला शाबासकी. अरे हे म्हणजे असं झालं, साहेबांचा ड्रायव्हर पगारावर आणि कार्यकर्ता वडापाववर. काय बोलतो? काय बोल? अरे बाबा, आम्ही ड्युटी करतो म्हणून आम्हाला पगार मिळतो आणि तुम्ही करता ती समाजसेवा म्हणून त्याला मिळते शाबासकी. काका, काय? शाबासकी, हा? आशीर्वाद, हा. शिव्याशाप, हा. जाम स्टॉक आहे आपल्याकडे. हा? ते काय नको, आपल्याकडे पैसे म्हणजे पैसा. हे बघ, इगल ब्रिगेड मध्ये पैसा मिळत नाही. मग फायर ब्रिगेड मध्ये उधार घ्या ना. जोक करतो. घाणेरडे, दर्जा नसलेले जोक करतो. हा? जोक करतो. हे अजिबात पैसा मिळणार नाही, कळलं ना? फार फार तर तुला रात्री फिरतोस ना माझ्याबरोबर, 2 इडल्या देईन खायला. कोण का? काका, अरे ह्याचं कधी करणार मला काका काका? काका इडली बिडली ना, का? आपली चायनीजच्या कडा जाम वट आहे. हं? मग अरे पप्प्या बाय, हा? पप्प्या बायची एक फाईट, वातावरण टाईट. होय काय? बरोबर, मी तुला चायनीजच्या गाडीवर काहीतरी देतो. आज काय टेन्शन नाही. बोनस झाला ना, 5,000 रुपये खिशामध्ये देणार तुला. टाका हा. चालू द्या. काय झालं? बोनस आहे. हा, बघ
5,000 आहे. मग हे बचाव पार्टी. अरे हे गप, अरे हे. तू भेट मला नंतर. अरे वंचित केली. अरे वर्षभर काम करतो रे, घाम गाळतो आणि हा बोनस मिळतो 5,000. काय चाललंय तुझं? बरं जाऊ दे, खायचं जाऊ दे. घोडा ना घोडा. वाडा म्हणजे बंदूक. आहे पाहिजे? गोली मार बेजा में. लागेल कुठेतरी गोळी. गोली मार भेजे मी. बंदूक पाहिजे तुला? अरे 10 वर्षात गव्हर्नमेंटने माझी काठी बदलली नाही, मला बंदूक दिली नाही. तुला काय देणार बंदूक? तुला हवं तर दुसरी काठी दे बस. काठी हा. का फालतूगिरी आहे. काठी टेकत गेलो आणि आपल्या गर्लफ्रेंडला बघितला, तिने मला बघितला. आपली तर इज्जतचा माका साकी नका होणार ना. रात्रीच्या 2 वाजता तुझी येणार आहे का गर्लफ्रेंड तुला बघायला? काय हरेळी बरोबर अफेअर चालू आहे तुझा? आजी बरोबर नाही काय, मग हडकुळी बरोबर चाललेलं आहे. समोरच्या खिडकीत खासियत आहे ना. समोरच्या खिडकीत आहे, यात कसली आली आहे खासियत? नाही त्याला खासियत आहे ना. खासी खोकला खासियत आहे ना. मग ती श्वास घ्यायला ना खिडकीत येते. मग आपलं असं बघितलं ना, काठी टेकताना आपला बुड्ढा समजणार ना. काका काय तुम्ही पान. तू हलू नको रे, जरा एका ठिकाणी उभा राहा, मला फोकस करू दे व्यवस्थित. बरं ठीक आहे, एक काम कर, तू काठी टेकत चालू नको. काठी अशी हातात घ्यायची आणि रुबाबच चालायचं असं माझ्यासाठी. काय बकवास करता काका? काय झालं? या काठीला कुत्रा पण घाबरत नाही. चोर काय घाबरणार? हे म्हणजे चोर काय घाबरणार? आणि समजा चोराने आपल्यावर हल्ला केला तर? चोर कशाला हल्ला करतील आपल्यावर? मग काय त्या एरियामध्ये पिकनिकला आलेत कल्ला करायला? हल्लाच करणार ना. हे बाप, चोर हल्ला करत नाहीत, ते गपचूप चोरी करतात आणि लगेच पळून जातात. नाही, तुमचा बरोबर आहे काका. पण समजा एखाद्या चोराचं त्याच्या बायकोशी का राडा झाला असेल, लफडा झाला असेल, त्याचा टाळका सरकला आणि बायकोचा राग आपल्यावर काढला तर? तुम्ही ऑन ड्युटी डायरेक्ट तुम्हाला छूटच म्हणून टाकणार काका. काय सांगतो आपण मध्ये नाही पडणार, आपण साईडचा ऑडियन्स आहे. आपण मला परतून बरोबर देत नाही. अरे हे असं काय करतो? तुम्हाला मदत करायला आला ना, का घाबरवायला आला? टूटी करू, फिरायला जा. काका काय काका काका ह्याचं काका कधी कळणार आहे मला? काका आपण रात्रभर असंच फिरणार काय? एक बियर उडवूया. काय म्हणालास? एक बियर उडवूया. बियर म्हणजे एकदम थांबा नाही काय, टीन पण चालेल. टीन पाहिजे तुला? हा पण टीनेजर आहे ना, म्हणजे आपण टीनवर काय तुला बियर उडवायची? आता बियरच उडवणार ना. मी काय वर्ल्ड कप जिंकून आलोय शॅम्पेन उडवायला? अरे बियर उडवायची? टीन एक अरे गप! एक तर 3 वाजलेत. 3 वाजलेत, कुठे मिळणार बियर? हॅलो काका, जानता नहीं बात को, आ जाते रात को. माहिती नाही? अरे आपला मॅन आहे ना, मॅन नाईट ड्रॅगन. मोठा समाजसेवक आहे. समाजसेवकाचं नाव नाईट ड्रॅगन? मग कुठल्या संस्थेत भेटला बाबा तुला? संस्थेत नाही भेटला काय, नाही. रात्री बुर्जीपावच्या गाडीवर भेटला. रात्री बुर्जीपावच्या गाडीवर तुला समाजसेवक भेटतो? बरोबर आहे. तुम्हाला सांगतो, रात्री बुर्जीपावच्या गाडीवर जो भेटतो ना, तोच खरा समाजसेवक. असं? आणि सलून मध्ये कटिंग करताना आई बाबांचा ऐकायचा, बरं. अभ्यास करायचा, हा. फालतुगिरी करायची नाही. हा. असे फुकट सल्ले देतो ना, तो खरा समाज कंटक. वेगळ्याच व्याख्या. तुम्हाला सांगतो, बुर्जीपावच्या गाडीवर फुल टाईट. कोण समाजसेवक? नाही फुल टाईट गर्दी होती. त्याने गर्दीतून असं कार्ड काढलं आणि आपल्याला दिलं. ए बाबा, रात्री 11 ते पहाटे 4 पर्यंत गोरेगाव ते दैसर, तुला काय खायचं प्यायचं असं ना, आपलं कॉल करता डायरेक्ट आपण 1000. अरे काय वाटेल तर काय बोलतोय? आई शपथ. काका मला सांगा, एखादा माणूस आजारी असेल, त्याला औषध पाण्याची गरज लागली, बरोबर, तर डे अँड नाईट मेडिकल उघडं असतं की नाही? असं ठेवायला पाहिजे ते. तसंच एखादा गरीब गांजलेला पोरगा माणूस, त्याला प्यायची तलप आली, खायची तलप आली, त्याची सोय कोण करणार ना? म्हणून हा आपला समाजसेवक नाईट ड्रॅगन. लगेच फोन असं करू, त्याला फोन करू. कर चालेल. नाही नको, साहेब रागवतील. साहेबांसाठी पण मागवूया ना. अरे त्यांच्यासाठी मागवले नाही म्हणून रागवणार नाही ते, ऑन ड्युटी प्याल म्हणून रागवतील. काका काहीतरी फालतू बडबड नका. तुमच्या साहेबांचा स्टॉक ऑलरेडी फुल असतो, माहितीये काय? काय वाटेल ते बोलतो. अरे काका, साहेब नमस्कार. अच्छा काका काका, कोण रे? ते बघा समोरच्या कंपाऊंड मध्ये चोर आहे. आंब्याच्या झाडात कैऱ्या लागल्यात. 4-5 कळटवूया. त्या कळणार आहे काका.
काल त्या फणसगावकरांच्या झाडावरचे फणस कल्टी मारले हो? या फणसाचं त्या फणसाला कळलं नाही मग बोरकरांची बोरं चोरली नारळीकरांचे नारळ काढले केळकरांची केळी विकली केळकरांची केळी एवढ्याच काय चव्हाणांचे चिकू सुद्धा फेकले आपण चव्हाणांचे चिकू हे मॅच नव्हतं चव्हाणांचे आता आडनावाप्रमाणे झाड काय फळ देणार आहे मग मला सांगतो कळत होता ना मस्तपैकी अरे काय बोलतोस तू काय वाटेल ते बोलतोस चोरी करतोस का तू फळांची काका चोरी करणं पाप नसतं म्हणजे त्याला लहान पोरांचा खट्याळपणा बोलतात हा मोठी मोठी माणसं भाषणामध्ये बोलतात आम्ही लहानपणी चिंता चोरलेल्या आवळ्या चोरलेले कैऱ्या चोरलेल्या त्यामुळे चोरी करणं पाप नाही अभिमानाची गोष्ट आहे तुम्हाला सांगतो लहान पोरांनी जर लहानपणी फळं नाही चोरली ना त्यांचं बालपण जाम हरवतं माहितीये कोणी सांगितलं तुला असं लहान मुलांची डॉक्टर बोलतात अरे कसं फालतू डॉक्टर आहे? असं डॉक्टर असतात? अरे काय अरे फळांची चोरी करू नका रे बाबा असं नसतं वागायचं काका याला काय चोरी बोलत नाही एक मिनिट मला पोच घेऊ दे मग कशाला हो. मागच्या महिन्यात त्या नाक्यावरचं आम्ही ड्रायफ्रुटचं दुकान फोडलं ना त्याला चोरी बोलतात फोड पण काजू बदाम मस्त खात होते एक मला काय बॉडी झाली बघा खाली बॉडी बरेन म्हणजे तुम्ही ते ड्रायफ्रुटचं दुकान तुम्ही फोडला आम्ही नाही फोडलं बंड्याने फोडलं बंड्या मी तर ज्वेलरचं दुकान फोडलं दिवाळीला अंगठी चैन गर्लफ्रेंडला गिफ्ट धमाल की नाही अरे काय बोलतोयस तू म्हणजे या एरियात ज्या काय चोऱ्या होत आहेत त्या सगळी तुमची गँग करते आहे हा. तुमच्या गँगमुळे मला इथे नाईट शिफ्टला यावं लागतं काय रे मी तुला काय समजलो होतो मला वाटलं एक सभ्य माणूस आलाय सभ्य मुलगा आलाय मला मदत करायला आणि तू असा निघालास वाटलं नव्हतं रे असं काही ओ काका तुम्ही आपल्याला अजून ओळखलेलाच नाही हे बघ मी पोलीस का काय ना तुझा बंदूक नाही ए चले झंपाट ते 5 जर खाली करायचे ना कल्टी मारायची चाल दाखवत. अरे असं काय करतोस अरे मी तुझ्या बाबांना नाव सांगे ना ए बाप गेला उडा तू पण गेला उडत 5 जर कल्टी करायची मला माहिती आहे तुला बंदूक नाही आणि काठीला कुत्रा पण घाबरत नाही गोळी ठोकून दे ना सरा 5 जर कल्टी कर हे बघ पोलिसांना बंदूक दाखवायची नसते ए 5 जर कल्टी कर गोळ्या ठोकेन मग ए, थांब. ही खेळणी दाखवायची नाही आम्हाला आमच्या हातात जरी काठी असली ना तरी आमच्या पोलिसांचा जिगर AK-47 सारखा असतो म्हणून तर तो पाकिस्तान मधनं कोणाला तो कासाब त्याला आमच्याच हवालदाराने फक्त 2 हाताने पकडला होता कळलं ना हा. चोऱ्या करता फळं चोरता नारळ चोरता आणि आमच्या झोपेचं खोबरं करता नाही. तुला आता आत घेतो बघ आणि व्यवस्थित करतो चाल बरं का? अच्छा, चाल का? बघूया तुमची ईगल ब्रिगेड कशी वाटली आपल्या परीक्षकांना तुमच्या दोघा जणांना बघून असं वाटतं की केमिस्ट्री विषय हा तुमच्या दोघांना बघून लिहिलेला आहे ब्रिलियंट एनर्जी खूप छान परफॉर्मन्स आणि मला अंशुमन या डान्स स्टाईल इज लाईक किलर तो जो काय डान्स होता तो मला खूप सॉलिड आवडलाय अँड यू आर ऑल्सो व्हेरी ग्रेसफुल डान्सर पण तुमच्या दोघांची जोडी एवढी अशी खतरनाक जोडी आहे त्याच्यामुळे एक्सपेक्टिंग अ बिट टू मच Yeah. सॉरी मी अजून Yes. एक्सपेक्ट करते Yes, त्याच्यामुळे पुढच्या आठवड्यामध्ये आय एम शुअर काहीतरी अजून जोसात असेल थँक्यू नक्कीच थँक्यू नक्कीच थँक्यू स्वप्नील सर मी मागच्या पर्वात पण तुमच्या दोघांबद्दल असं म्हटलं होतं आणि या पर्वात पण मी ते रिपीट करतो की तुम्ही दोघे ना डिझेल इंजिनची गाडी आहात थोडी लेट गरम होते आणि एकदा गरम झाली की मग 5व्या गिअरवरनं खालीच येत नाही तर मला असं वाटतं की आता करेक्ट गिअर पडतात गाडीचे पहिल्या आठवड्यात पहिला पडला आज दुसरा पडला आय एम शुअर की लवकरच गाडी 5व्या गिअरमध्ये जाणार आणि मग हा जो एक्सप्रेसवेचा टोल फ्री कॉमेडीचा सफर आहे हा खऱ्या अर्थाने रंगीन होणार आहे आमचा ही जोडी काय जादू करू शकते हे आम्ही याच मंचावर पाहिलंय आणि आम्हाला अशी खात्री आहे की त्या जादूची सर लवकरात लवकर आम्हाला पुन्हा एकदा Yes, बघायला मिळेल definitely. ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू व्हेरी थँक्यू बघूयात किती गुण मिळत आहेत तुम्हाला येस अश्विनी मॅम किती गुण 9.5 आणि स्वप्नील सर 19 गुण जोरदार टाळ्या आणि तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू